Good morning, all of you. Morning, sir. Good morning. Sir. Good morning, sir. तर बघा लास्ट लेक्चरला आपण सेकंड चॅप्टर आपला जो आहे इलेक्ट्रिसिटी मॅग्नेटिझम अँड सेमीकंडक्टर तर तो सेकंड चॅप्टर आपण स्टार्ट केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला आपण त्याचा इंट्रोडक्शनचा जो काही पार्ट आहे इंट्रोडक्टरी पार्ट जो आहे तो इंट्रोडक्टरी पार्ट आपण ऑलरेडी स्टडी केलेला आहे. आता नेक्स्ट जो पार्ट आहे त्या नेक्स्ट पार्ट मध्ये काय आहे इलेक्ट्रिक फील्ड अँड इलेक्ट्रिक पोटेन्शियल. तर हे आर्टिकल आपण लास्ट लेक्चरला बघत होतो. तर इलेक्ट्रिक फील्ड जे आहे तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्डच्या अगोदर आपल्याला काय महत्वाचं आहे तर ते जे काही इलेक्ट्रिक फील्ड आहे तर ते इलेक्ट्रिक फील्ड कशामुळे तयार होत. हा बोला. सर मला बरं नाही आहे, मला क्लास बघायचं होईना. ओके मेसेज करा व्हॉट्सअपला. सर सर तुम्हाला असाइनमेंट फोटो पाठवला होता मी तसंच लिहायचं आहे ना. हो झाले सर कम्प्लीट असाइनमेंट. हा ओके केमिस्ट्रीची घ्या सरांकडून. तर बघा इलेक्ट्रिक फील्ड जे आहे तर ते इलेक्ट्रिक फील्ड कशा पद्धतीने तयार होत असते. वी हॅव एक्सपिरियन्स दॅट व्हेन अ रिमूव्ह आउट स्वेटर इन विंटर वी हिअर द क्रॅकलिंग साऊंड. द स्वेटर appears टू स्टिक टू आवर बॉडी. म्हणजे स्वेटर आणि जे स्टिक आहे त्याच्यामध्ये काय होतं फ्रिक्शन तयार होतं. सिमिलरली व्हेन ड्राय एअर इज फॉर्मड विथ क्रॅकलिंग साऊंड इज प्रोड्यूस. म्हणजे अशा पद्धतीने जो काही साऊंड तयार होतो तर तो साऊंड कशामुळे तयार होतोय तर त्याच्यामध्ये जे काही फ्रिक्शन असतं तर त्या फ्रिक्शनमुळे साऊंड काय होतं त्या ठिकाणी क्रिएट होते. दिस इज बिकॉज ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस प्रोड्यूस ड्यू टू फ्रिक्शन बिटवीन टू बॉडीज. त्या इथे सांगितलेलं आहे की इलेक्ट्रिक चार्जेस जे आहेत ते दोन इलेक्ट्रिक चार्जेस तर त्या दोन इलेक्ट्रिक चार्जेस मध्ये काय होत असतं फ्रिक्शन होत असतं. मग ते फ्रिक्शन झाल्यानंतर त्यामध्ये काय इफेक्ट घडून येतो. ड्यू टू फ्रिक्शन इलेक्ट्रॉन्स गेन ट्रान्सफर फ्रॉम वन सबस्टन्स टू अदर सबस्टन्स मेकिंग देम चार्ज. म्हणजे काय होतं इलेक्ट्रॉन जे आहेत ते इलेक्ट्रॉन काय होतात ट्रान्सफर होतात कुणाकडून कुणाकडे एका सबस्टन्स कडून दोन. आता फ्रिक्शन होते म्हणून आपण काय सांगितलं त्या ठिकाणी दोन ऑब्जेक्ट आहेत. फ्रिक्शन होत असताना त्या ठिकाणी काय असणार आहे दोन ऑब्जेक्ट बरोबर. ते फ्रिक्शन जे होतं तर फ्रिक्शन होत असताना जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते इलेक्ट्रॉन्स काय होतात ट्रान्सफर होतात कुणाकडून कुणाकडे एका सबस्टन्स कडून दुसऱ्या सबस्टन्स कडे वन सबस्टन्स टू अदर सबस्टन्स मेकिंग देम चार्ज. ओके देर आर टू टाइप्स ऑफ चार्जेस. द सबस्टन्स रिसिव्हिंग इलेक्ट्रॉन बिकम्स निगेटिव्हली चार्ज. त्याच्यामुळे त्याचे दोन टाइप्स चार्ज पडतात. तर एक जो चार्ज आहे तो पॉझिटिव्ह चार्ज आहे. तो पॉझिटिव्ह चार्ज कोणाला म्हटलं जातं द अदर विच इज द लॉसेस ऑफ इलेक्ट्रॉन बिकम अ पॉझिटिव्हली चार्ज. म्हणजे जे काही इलेक्ट्रॉन आहे जे सबस्टन्स इलेक्ट्रॉन गमावतं किंवा इलेक्ट्रॉन लॉस करतं तर तो जो सबस्टन्स आहे त्या सबस्टन्स वरती काय चार्ज तयार होतो तर पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो. आणि जो सबस्टन्स इलेक्ट्रॉन गेन करतो रिसिव्ह करतो ऍक्सेप्ट करतो तर त्या चार्ज बॉडीला कोणता चार्ज म्हटलं जातं तर निगेटिव्हली चार्ज बॉडी म्हटलं जातं. म्हणजे अशा पद्धतीने आपण चार्जचे दोन टाइप्स बघितले. एक पहिला टाइप सांगितला आपण पॉझिटिव्ह चार्ज आणि दुसरा टाइप सांगितला निगेटिव्ह चार्ज. एक पॉझिटिव्ह चार्ज कोणाला म्हणायचं इलेक्ट्रॉन लॉस करतो त्याला पॉझिटिव्ह चार्ज म्हणायचं. आणि निगेटिव्ह चार्ज कोणाला म्हणायचं जो इलेक्ट्रॉन गेन करतो त्याला काय म्हणायचं निगेटिव्ह चार्ज. चार्ज इज मेजर्ड इन कुलम. त्याच्यावरून आपण चार्जचं युनिट काय सांगितलेलं आहे चार्जचं एसआय युनिट जे आहे तर ते एसआय युनिट काय असते कुलम असते. ओके आता नेक्स्ट जो आहे तो काय कुलम इनव्हर्स स्क्वेअर लॉ आहे. नेक्स्ट जो आहे तो काय आहे कुलम इनव्हर्स स्क्वेअर लॉ. तर हा कुलम इनव्हर्स स्क्वेअर लॉ काय सांगतोय बघा. There are two types of charges, namely positive and negative charges. It has observed that. त्याच्यावर आपण काय सांगू शकतो ते जे दोन चार्ज आहेत त्या दोन चार्ज आपण मध्ये काय सांगतोय ते जे दोन चार्जेस आहेत तर त्या दोन चार्जेस मध्ये काय होतंय जर लाईक चार्ज असतील तर ते एकमेकापासून रिपल होतात आणि अनलाईक चार्ज असतील तर ते एकमेकाकडे काय होतात अट्रॅक्ट होतात. जर निगेटिव्ह चार्जेस असतील काय सांगतोय जर दोन चार्ज जे दिलेले आहेत तर ते दोन चार्ज जर निगेटिव्ह असतील तर त्याच्यामध्ये आपण काय म्हणतोय निगेटिव्ह चार्ज असतात तर ते लाईक चार्ज झाले एकसारखे चार्जेस झाले बरोबर. ते दोन चार्ज जर एकसारखे असतील तर त्या चार्जेसला आपण काय म्हणतो अनलाईक चार्जेस. त्याच्यामध्ये काय घडून येते मग रिपल्शन घडून येते. ओके
आणि जर अनलाईक चार्जेस असतील म्हणजे एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असेल तर त्या दोन चार्जेस मध्ये काय होतं अट्रॅक्शन होतं. ते जे दोन चार्जेस आहेत त्या दोन चार्जेस मध्ये काय होतं अट्रॅक्शन होते. मग ते दोन चार्जेस इथे दाखवलेले आहेत बघ. तर द फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन बिटवीन टू चार्जेस Q1 आणि Q2 सेपरेटेड बाय डिस्टन्स R इज. त्याच्यावर कुलम इनव्हर्स स्क्वेअर लॉचं स्टेटमेंट काय सांगता येते बघा. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन अँड रिपल्शन बिटवीन टू चार्जेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ टू चार्जेस. प्रोडक्ट कोणाचा तर दोन चार्जेसचा प्रोडक्ट अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स बिटवीन देम. अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स बिटवीन देम म्हणजे त्या दोन चार्ज मधला जो काय इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम म्हणजे त्या ज्या इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे त्या इनव्हर्सली प्रोपोर्शनल काय असतं स्क्वेअर आहे त्याचा म्हणजे ते काय आर चा काय आहे स्क्वेअर आहे. आर चा काय या ठिकाणी स्क्वेअर आहे म्हणजे त्याच्या कसं असतंय इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतं. म्हणून त्याचं इक्वेशन काय आहे फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट कोणाचा आहे दोन चार्जेसचा प्रोडक्ट आहे Q1 Q2 and inversely proportional to the square of the distance between them. ते जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स काय आहे तर R हे डिस्टन्स आहे. ते डिस्टन्स काय आहे त्या ठिकाणी R हे डिस्टन्स आहे. तेव्हा त्याच्यावर इक्वेशन काय तयार होतंय फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द Q1 Q2 आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द R स्क्वेअर. तेच इक्वेशन आपण कॉम्बिनेशन मधून जर करून लिहिलं तर काय ते फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर. फिर ये प्रोपोर्शनलिटी साइन काढून टाकलं त्याच्याऐवजी आपण कॉन्स्टंट वापरलेला आहे. तो जो कॉन्स्टंट वापरला तर काय ते इक्वेशन K इज अ कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनलिटी डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ द मीडियम. त्याच्यावरती त्या प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट जायचं तो कशावर डिपेंड असतो तर नेचर ऑफ द मीडियम म्हणजे एअर मीडियम व्हॅक्यूम मीडियम ग्लास मीडियम त्याच्यावर काय असते तो डिपेंड असतं. म्हणजे त्याची के ची व्हॅल्यू काय असते बघा K इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन 0 इंटू एप्सिलॉन R. फिर एप्सिलॉन 0 मीन्स परमिटिव्हिटी ऑफ अ फ्री स्पेस त्याची व्हॅल्यू असते 8.85 इंटू 10⁻12 फॅराड पर मीटर. आणि एप्सिलॉन R त्याची व्हॅल्यू असते रिलेटिव्ह परमिबिलिटी टू मीडियम बिटवीन टू चार्जेस फॉर एअर. जर त्या ठिकाणी एअर मीडियम असेल तर एप्सिलॉन R जो दिलेला आहे तर त्या एप्सिलॉन R ची व्हॅल्यू असते 1. एप्सिलॉन R जो आहे तर त्या एप्सिलॉन R ची व्हॅल्यू काय असते 1 असते. ओके तर हे काय दिलेलं आहे हा के कॉन्स्टंट आहे प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट. तो डिपेंड कशावर असतोय नेचर ऑफ द मीडियम जे काय मीडियमचं नेचर आहे तर त्या मीडियमच्या नेचर वरती काय असतं हा के जो आहे तो के काय असतं त्या ठिकाणी कॉन्स्टंट असतं. तो के ची व्हॅल्यू जर आपण पुट आउट केली एप्सिलॉन 0 ची व्हॅल्यू आणि एप्सिलॉन R ची जर व्हॅल्यू पुट आउट केली म्हणजे काय अबोव इक्वेशन 1 बिकम्स. आवाज ब्रेक होतोय. म्हणजे जे काय 1 इक्वेशन होतं आपण के नोट डाऊन केला होता तर त्या इक्वेशन मध्ये आपण h काय दिलेले व्हॅल्यू Q2 अपॉन R स्क्वेअर काय आहे Q2 अपॉन R स्क्वेअर. ओके त्याच व्हॅल्यू मध्ये k ची व्हॅल्यू ठेवली म्हणजे काय ना 4 पाय एप्सिलॉन 0 एप्सिलॉन R ची व्हॅल्यू जी आहे ते एप्सिलॉन R ची व्हॅल्यू काय 1 आहे त्यामुळे त्या ठिकाणी तो आपण एप्सिलॉन 0 ऍज इट इज ठेवलेला आहे. ओके म्हणजे काय ना in equating equation 2 if Q1 is equal to Q2 is equal to 1 coulomb and if R is equal to 1 meter we have म्हणजे जर आपण इथं Q1 आणि Q2 ची तर त्यावेळेस व्हॅल्यू जी येते फोर्स जो येतो तो फोर्स किती येतोय फोर्सची व्हॅल्यू काय येते 1/4 पाय एप्सिलॉन 0. आता एप्सिलॉन 0 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे ते जर आपण सॉल्व्ह केलं तर त्याचं सॉल्व्ह केल्यानंतर आन्सर येते 8.99 इंटू 10⁹9. तेच आपण काय लिहू शकतो 9 इंटू 10⁹9. आता ही एफ म्हणजे काय तर फोर्स आहे त्याच्यामुळे आपण त्याचं इक्वेशन काय लिहिलं फोर्स इज इक्वल टू 9 इंटू 10⁹9 न्यूटन. फ्रॉम दिस वी कॅन डिफाइन 1 कुलम ऑर युनिट चार्ज. हे जेव्हा आपण
1 कुलम किंवा युनिट चार्जेस काही डेफिनेशन आहे तर ते डेफिनेशन कसं लिहू शकतो बघा. इट इज दॅट चार्जेस विच आर प्लेस्ड इन इयर. आता इयर मध्ये का प्लेस केलेला आहे तर त्याचा ऍप्सलॉंग आर जो आहे तर तो ऍप्सलॉंग आर काय दिलेला आहे ठिकाणी 1 दिलेला आहे. म्हणून आपण काय सांगू शकतो ते जे दोन चार्जेस आहेत तर ते दोन चार्जेस कुठे प्लेस केलेले आहेत तर इयर मध्ये प्लेस केलेले आहेत. इन इयर डिस्टन्स बिटवीन ऑफ 1 मीटर फ्रॉम इक्वल अँड सिमिलर चार्जेस. ते जे डिस्टन्स आहे दोन चार्जेस मधले डिस्टन्स आहे ते डिस्टन्स किती आहे 1 मीटर आहे. ते जे चार्जेस आहेत इक्वल आणि सिमिलर चार्जेस आहेत. एक्सपिरियन्सेस ऑफ फोर्स त्यावेळेचा जो काय फोर्स आहे तो फोर्स काय येतो 8.99 into 10⁹ मीटर दॅट इज 9 into 10⁹. त्याच्यावर आपण काय सांगू शकतो दिस इज डेफिनेशन ऑफ 1 कुलम. म्हणजे आपला चार्ज जो आहे तो चार्ज किती झाला या ठिकाणी 1 कुलम. कधी ज्या वेळेस त्या चार्ज मधलं डिस्टन्स 1 मीटर असेल आणि त्याचा जो फोर्स आहे तो फोर्स किती आहे 8.99 into 10⁹ न्यूटन एवढा जर त्याचा फोर्स असेल आणि ते चार्ज जर एअर मध्ये प्लेस केलेले असतील आणि त्याच्यामध्ये डिस्टन्स जर 1 मीटर असतील तर ते जे गिवन चार्जेस आहेत Q1 आणि Q2 त्या दोन चार्जेसला कसले चार्जेस म्हटले जातात युनिट चार्जेस म्हटले जातात. ते जे दोन चार्ज झाले त्या दोन चार्जला काय म्हटलं जातं युनिट चार्ज. ओके तर अशा पद्धतीने काय हा कुलम इनव्हर्स स्क्वेअर लॉ आहे. अशा पद्धतीने काय हा कुलम इनव्हर्स स्क्वेअर लॉ. तर हा कुलम इनव्हर्स स्क्वेअर लॉ मध्ये कोणाला काय अडचण आहे का नो सर. तर अशा पद्धतीने हा कुलम इनव्हर्स स्क्वेअर लॉ आहे. त्याचं इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन लक्षात ठेवा तुम्ही सर्वांनी. F इज इक्वल टू आता इथे के ची व्हॅल्यू जी आलेली आहे 1/epsilon 0 हा काय झाला आपल्याला के आहे त्याची व्हॅल्यू काय आलेली आहे 9 into 10⁹. तर ही जी आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ज्या काही व्हॅल्यू आहेत प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण इथे जे काही यूज करणार आहोत इक्वेशन तर ते इक्वेशन सर्वांनी लक्षात ठेवा बघा कशा पद्धतीने इक्वेशन तयार होतंय.
तर स्क्रीन दिस जे काही इक्वेशन येते फोर्सचं, तर इक्वेशन काय ते फोर्स इज इक्वल टू 9 × 10⁹ Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर आहे. म्हणजे दिस इक्वेशन इज कॉल्ड ॲज कुलम इनव्हर्स स्क्वेअर लॉ फॉर इयर. कोणासाठी येणार आहे इक्वेशन? हे जे इक्वेशन आहे तर हे इक्वेशन कोणासाठी येते? इयर साठी दिस इक्वेशन येते. जर आपल्याला जनरल इक्वेशन जर म्हणलं तर या ठिकाणी काय असणार आहे? एप्सिलॉन आर हा कॉन्स्टंट असणार आहे. ठिकाणी इथे सांगितलेलं आहे फॉर इयर साठी तो 1 असतो. फॉर अदर मीडियम जे आहे त्या अदर मीडियम साठी एप्सिलॉन आर जो आहे तर तो परमिटिव्हिटी ऑफ द फ्री स्पेस, तो काय असतोय? रिलेटिव्ह परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम डिपेंड्स ऑन द मीडियम. ज्या दोन चार्जेस जे काही मीडियम आहे त्या मीडियम वरती डिपेंड असतं. त्यामुळे काय असतं 9 × 10⁹ Q1 Q2 अपॉन R चा स्क्वेअर आहे. ओके, तर दिस इक्वेशन इज कॉल्ड एज कुलम इनव्हर्स स्क्वेअर लॉ. तर ह्याच्यावरच आपल्याला न्यूमेरिकल व्हॅल्यू प्रॉब्लेम बघायचा आहे बघा.
the distance between electron and proton is the in the atom is 5.8 into 10 raised to minus 11 meter. Calculate the electrostatic force between them. Epsilon r is equal to 1. Then the this given medium is a air. Then the epsilon r is equal to 1, and charge on electron is equal to 1.6 into 10 raised to minus 19 coulomb. तर चार्ज ऑन इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू दिलेली आहे, इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनची व्हॅल्यू सेम असते. तर काय दिलेलं आहे फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे 9 into 10 raised to 9 q1 q2 upon r square. एप्सिलॉन r या ठिकाणी 1 असताना तो कन्सिडर केलेला नाही. म्हणजे काय येणार इक्वेशन, प्रॉब्लेम जर आपण व्हॅल्यू ठेवल्या तर आपल्याला q1 आणि q2 ची व्हॅल्यू या ठिकाणी माहिती आहे. काय 1.6 into 10 raised to minus 19, 1.6 into 10 raised to minus 19. ओके, त्यानंतर r ची व्हॅल्यू माहिती आहे. काय सांगलेलं आहे, द डिस्टन्स बिटवीन इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन. इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन मध्ये डिस्टन्स दिलेला आहे. काय दिलेला आहे 5.8 into 10 raised to minus 11 मीटर. म्हणजे काय असतं, इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन मध्ये डिस्टन्स म्हणजे कोणतं डिस्टन्स दिलेला आहे, तर हा काय तुमचा सेंटरचा न्यूक्लियस आहे, त्यात प्रोटॉन असतो. आणि हा आउटर मोस्ट ऑर्बिट आहे, त्यामध्ये काय असतं या ठिकाणी इलेक्ट्रॉन असतो. तर ह्यामधलं या दोघांचं डिस्टन्स दिलेलं आहे. बरोबर, म्हणजे दोन चार्ज झाले, हा निगेटिव्ह चार्ज आहे आणि हा पॉझिटिव्ह चार्ज आहे. बरोबर, तर ह्या दोन चार्ज मध्ये काय झालं ते डिस्टन्स झालेलं आहे, त्याला आपण काय म्हणतोय आर. बरोबर, म्हणजे ते डिस्टन्स आपल्याला दिलेलं आहे. किती दिलेलं आहे 5.8 into 10 raised to minus 11 ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. 5.8 into 10 raised to minus 11 ब्रॅकेट स्क्वेअर. ते जर इक्वेशन आपण सॉल्व्ह केलं तर त्याचा सॉल्व्ह केल्यानंतर आन्सर येते बघा 6.684 into 10 raised to minus 8 न्यूटन. हे जे इक्वेशन आहे त्या इक्वेशनला काय म्हणतो 6.84 into 10 raised to minus 8 न्यूटन. तर कसं येतं कॅल्क्युलेशन केल्यानंतर ह्याचं जर व्यवस्थितपणे तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर याचा आन्सर येत आहे. तुम्ही कॅल्क्युलेटर मध्ये कॅल्क्युलेशन करा, म्हणजे तुम्हाला हे सॉल्व्ह करायला खूप इझी जातं. तर काय येणार बघा -19 -38 झालं, आणि इथं काय 10 raised to minus 11 याचा स्क्वेअर केल्यानंतर 10 raised to minus 22 होते. हा मायनस वरती आल्यानंतर प्लस होणार, म्हणजे 10 raised to minus 38 प्लस 10 raised to plus 22, आणि इकडे काय आहे 10 raised to 9. हे जर सर्वांचं तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवतो वाटतं, तुम्हाला ते समजेल व्यवस्थित. यामध्ये महत्वाचा पार्ट काय आहे, ज्या विद्यार्थ्यांना कॅल्क्युलेशन करता येत, कॅल्क्युलेशन तुम्हाला स्वतःच्या ह्याने करायचं नसतं. कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने करायचं असतं, त्या ठिकाणी जो काय तुम्हाला कॅल्क्युलेशनचा पार्ट दिलेला आहे त्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करावं लागतं. फक्त कॅल्क्युलेशन करताना ज्यांनी किट घेतले त्यांच्यामध्ये हे असते कॅल्सी दिलेला आहे, सायंटिफिक कॅल्क्युलेटर. त्यामध्ये काय करणार तुम्ही, त्यामध्ये त्या पद्धतीने काय करणार कॅल्क्युलेशन करणार आहात. ओके, सर हा बोला. सर ते 1.6 into 10 raised to minus 19 ह्या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे का? हा मल्टिप्लिकेशन आहे दोघांचं. तर काय व्हॅल्यू आहे बघा, आपण अगोदर मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 9 into 1.6 into 1.6 किती आलं आहे 23.04. किती येत आहे 23.04. हा काय झाला आपला न्यूमरेटर आलेला आहे. बरोबर, आता इथे आपल्याला सायंटिफिक कॅल्क्युलेटर नसल्यामुळे आपण काय करतोय स्टेप बाय स्टेप कॅल्क्युलेट करतो. त्यानंतर डिनॉमिनेटर काय 5.8
त्या ब्रॅकेटचा काय त्याचा स्क्वेअर आहे बरोबर, त्याचा काय आहे स्क्वेअर, त्यांचा स्क्वेअर किती आला, स्क्वेअर किती आला त्याचा 33.64 म्हणजे काय पहिला आपलं वरचा आन्सर आला 23.04 डिवायडेड बाय 33.64 पॉवरच्या टर्म आहे त्याचा आपण नंतर विचार करूया. ओके 33.64 म्हणजे आपला आन्सर काय येणार 23.04 डिवायडेड बाय 33.64 त्याचं जर आन्सर कॅल्क्युलेट केलं किती येते 0.6848 0.6848 येते बरोबर. त्याच्यानंतर आता आपण पॉवरचा विचार करूया. पॉवरचा विचार करत असताना आपल्याला काय करावं लागतं, या ठिकाणी जी पॉवर दिलेली आहे ती पॉवर कशामध्ये दिलेली आहे, ही जी पॉवर आहे पॉवर किती आहे गुणुले मल्टिप्लिकेशन करायचं, किती पॉवर आहे त्याची 10⁹ आहे म्हणजे 10 किती होतं 0.6848 बरोबर ना. Yes, sir. इंटू 10 ची पॉवर किती आहे -8. टेन ची पॉवर सुरुवातीला किती आहे 9 किती आलं आपलं 0.6848 इंटू 10 to the power इंटू 10 to the power किती आहे पॉवर त्याची 9 म्हणजे किती आलं 0. अगोदर पॉवरचा फॉर्म आपण सगळं सॉल्व्ह करूया. म्हणजे काय पहिले फर्स्ट पॉवर काय आहे 10⁻10 आहे बरोबर. 10⁻ किती आहे 9 ओके. त्यानंतर किती आहे 10⁻⁻19 10⁻⁻19 10⁻⁻90 10⁻⁻90 किती येते 10⁻⁻38 बरोबर. 10 किती आलं -38 आणि त्या 10⁻11 आहे त्याचा जर स्क्वेअर केला तर तो किती येतो 10⁻11 चा स्क्वेअर -20. मल्टिप्लिकेशन ना बघा. हे जर सॉल्व्ह केलं तर काय येणार वरती किती आलेलं आहे 10⁻, हा 9 सुरुवातीचा बरोबर. त्यानंतर 10⁻38 इंटू 10⁻22 कुठून आलं 10⁻⁻11 आहे. -11 चा सर स्क्वेअर केला तर 10⁻22 होतोय. तो न्यूमरेटरचा जर डिनॉमिनेटर मध्ये केलं तर त्याचं काय येतंय 10⁻22 आपले काय 0.6848 असं आपलं पुढचा आन्सर आलेला आहे. ओके. म्हणजे काय येणार हे जर सॉल्व्ह केलं आपण हे सॉल्व्ह केल्यानंतर काय येणार आहे बघा 10⁻
मायनस ह्या सगळ्यांची जर आपण बेरीज केली म्हणजे काय येणार 9 प्लस 22 मायनस 38 इंटू मल्टिप्लिकेशन मध्ये 0.6848 हे जर सॉल्व्ह केलं तर किती येते? सॉल्व्ह केल्यानंतर 9 22 31 31 मधून जर 38 वजा केलं तर काय येणार? 10 मायनस 7. 7 बरोबर इंटू काय आलंय 0.6848 आणि आपलं फायनल आन्सर जे आहे ते फायनल आन्सर काय आलेला आहे 6.84 इंटू 10⁻⁸ म्हणजे काय केलं आपण हा डेसिमल पॉईंट जो आहे तो हा डेसिमल पॉईंट काय केलेला 1 डिजिट जो आहे तो या ठिकाणी आणलेला आहे. 1 डिजिट आणल्यानंतर त्याची पॉवर अजून कमी होणार म्हणजे काय येणार या ठिकाणी 10⁻⁸ म्हणून आपला आन्सर काय आलेला आहे 6.84 इंटू 10⁻⁸ न्यूटन 6.84 इंटू 10⁻⁸ न्यूटन. तर अशा पद्धतीचा आन्सर आहे. तर सर्वांना समजला प्रॉब्लेम कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा? सर्वांना समजलेला आहे का? सर रिपीट करा. तर बघा आपण सुरुवातीला आपण काय दिलेलं आहे आपल्याला काय सांगितलं द डिस्टन्स बिटवीन इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन इन द ॲटम इज 5.8 इंटू 10⁻11 मीटर. कॅल्क्युलेट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बिटवीन देम. इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन यामधला आपल्याला डिस्टन्स दिलेला आहे 5.8 इंटू 10⁻11 मीटर आणि त्या दोघांमधला फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे. आपल्याला चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन ही जी व्हॅल्यू आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती असते गिवन व्हॅल्यू असते चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन. ती चार्ज ऑफ इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू जी असते तर ती किती असते 1.6 इंटू 10⁻⁹ कुलम. चार्ज ऑफ इलेक्ट्रॉनची जी काय व्हॅल्यू आहे तर ती चार्ज ऑफ इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू काय असते 1.6 इंटू 10⁻⁹ कुलम. नंतर फॉर्म्युला दिलेला आहे F इज इक्वल टू 9 इंटू 10⁻⁹ Q1 Q2 अपॉन R². ओके त्याचं जर आपण आन्सर कॅल्क्युलेट केलं तर गिवन व्हॅल्यू जे आपण पुट आउट केल्या त्या गिवन आलेल्या व्हॅल्यू काय आहेत 9 इंटू 10⁻⁹ इंटू 1.6 इंटू 10⁻⁹ इंटू 1.6 इंटू 10⁻⁹ डिवायडेड बाय 5.8 इंटू 10⁻11 मीटर. ओके आता तेच आपण जर सॉल्व्ह केलं तर ते सॉल्व्ह कसं करणार आपण सुरुवातीला जे काय 9 इंटू 1.6 इंटू 1.6 डिवायडेड बाय 5.8 ब्रॅकेट स्क्वेअर हे जर आपण सॉल्व्ह केलं तर त्याचा आन्सर येत आहे 0.6848. मग राहिल्या ज्या काही पॉवरच्या टर्म आहेत तर काय 10⁻⁹ हे -19 आणि -19 -38 हा 10⁻⁻11 चा स्क्वेअर केला तर 10⁻⁻12 होते. तो जर न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये तो जर न्यूमरेटर मध्ये घेतला तर त्याची पॉवर प्लस होते. ओके म्हणजे त्यानंतर आपण कॅल्क्युलेशन केलं 9 प्लस 22 मायनस 38. ओके आणि त्यानंतर कॅल्क्युलेशन सर आवाज येईना. आवाज अजून कमी होणार म्हणजे काय झाली 6.84 इंटू 10⁻⁸. ओके अजून काय अडचण कोणाला? सर 10⁻⁻8 कसं आलं 7 येते ना. हा आपल्या आन्सर मध्ये काय आलं 10⁻⁻7 आलेलं होतं बरोबर. ते 10⁻⁸ कसं आलं तर 10⁻⁸ कुठून आलं तर या ठिकाणी काय दिलेली ती व्हॅल्यू तुम्हाला काय आलेलं आन्सर होतं तुमचं 0.6848. आन्सर काय आलेलं होतं तुमचं फायनल 0.6848 इंटू 10⁻⁻7 बरोबर. इथपर्यंत सर्वांना समजले? येस सर. हा आता काय केलं आपण हा जो डेसिमल पॉइंट दिलेला आहे तर हा डेसिमल पॉइंट काय केला एक डिजिट शिफ्ट केला आणि तो कोणत्या साईडला शिफ्ट केलेला आहे लेफ्ट साईडला बरोबर. का शिफ्ट केलेला म्हणजे काय लेफ्ट साईडला शिफ्ट केल्यानंतर काय येणार 6.8
0.48 इंटू, आता हा एक डिजिट शिफ्ट केलेला आहे म्हणजे त्याची पॉवर काय होणार, परत कमी होणार, म्हणजे काय होणार 10⁻⁻8. तो डेसिमल पॉइंट शिफ्ट केलेला आहे म्हणून त्याची जी व्हॅल्यू आहे तर ती व्हॅल्यू काय होते, कमी होते अजून. ओके, त्याचा पॉवर काय होते, परत -8 झाली. ओके, Yes, sir. Yes. Sir. अजून काय शंका कोणाला? Sir, point. कॅल्क्युलेशन फक्त तुम्ही व्यवस्थित करायचं. हे जे कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, तर हा कॅल्क्युलेशनचा पार्ट जर तुम्ही व्यवस्थित केला तर तुम्हाला याच्यामध्ये काही अडचण येणार नाही. ओके सर हा बोला, अजून एक प्रॉब्लेम घेऊया आपण. सर परीक्षेबाबत क्वेश्चन होता माझा. सर आपल्याला थिअरी टाईप क्वेश्चन पेपर असणार का सर सेमिस्टरला? पेपरला सेमिस्टरला आपल्याला थिअरी टाईप पेपर असणार ना सर 70 मार्कांचा? नाही, MCQ असतात आपण. सेमिस्टरला याला पण लाव. स्क्रीन दिसते सर्वांना? ते नाही. Yes, sir. येस सर. अभ्यास कर, आम्ही लावतो. कशाला लावायचं? इथं वर सर माईक ऑन आहे कोणाचं?
काय दिलाय प्रॉब्लेम? टू चार्ज पार्टिकल as shown in figure 20 microcoulomb are separated by distance r 10 centimeter. What is the magnitude of the electrostatic force? तर हा सुद्धा प्रॉब्लेम त्याच पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे. फोर्स इज इक्वल टू 9 into 10 raised to 9 q1 q2 upon r square. आवाज break होतोय. मला व्हॅल्यू जे दिलेले आहेत त्या मायक्रो कुलम मध्ये दिलेले आहे. तर आता या ठिकाणी काय करावं लागतं आपल्याला? मायक्रो कुलमचं कुलम मध्ये म्हणजे काय येणार बघा, कॅल्क्युलेशन करत असताना आपण इथं आता गिवन काय दिलेलं आहे आपल्याला? Q1 is equal to 10 मायक्रोकुलम. आता मायक्रोकुलमचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे आपल्याला? Q2 किती दिलेला आहे? Q2 is equal to तो किती आहे? 20 मायक्रोकुलम. त्यानंतर R is equal to 10 cm. त्यानंतर K is equal to 1. तर आपली इक्वेशन काय आहे? फोर्स इज इक्वल टू 9 into 10 raised to 9 q1 q2 upon r square. ही जी इक्वेशन आहे तर हेच इक्वेशन आपण इथं ऍज इट इज यूज करणार आणि इक्वेशन यूज करून जर सॉल्व्ह केलं तर ज्याचं जे काय आन्सर आहे किती ते बघायचं आणि सॉल्व्ह करायचं. आता आन्सर सॉल्व्ह करण्यापूर्वी आपल्याला काय करावं लागतं? तर ह्या मायक्रोकुलमचं आणि सेंटीमीटरचं करावं लागतं कुलम मध्ये आणि सेंटीमीटरचं 6 कुलम आणि इथे काय येणार? 20 into 10 raised to -6 कुलम. त्यानंतर सेंटीमीटरचं मीटर मध्ये कन्वर्जन 10 into 10 raised to -2 मीटर. अशा पद्धतीने कन्वर्जन करायचं आणि ह्या व्हॅल्यू Q1 Q2 आणि R ह्या जो दिलेल्या व्हॅल्यू आहेत ह्या व्हॅल्यू काय करायचे? तर पुट आउट करायच्या या ठिकाणी. हा प्रॉब्लेम काय करायचा? सॉल्व्ह करायचा. ओके, सॉल्व्ह करता येईल सर्वांना? सॉल्व्ह करता येईल का? येस सर. येस. करा सॉल्व्ह आणि सांगा आन्सर बघू.